जळगावातील हॉटेल व्यवसाय संकटात आला। एक दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे, तर 2 दिवसानंतर हॉटेल बंद करण्याची वेळ येणार। सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सध्या केली जाते, तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। अमेरिका आणि इराणचं युद्ध सातत्यानं चाललं, त्यामुळं खवय्ये जे आहे यांना आता भरता बसून दूर राहावं लागेल की काय अशी परिस्थिती झाली आहे। मी जळगावच्या प्रसिद्ध कृष्णा भरीत सेंटर याच ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी अनेक चाहते जे आहे भरीत सेंटर किंवा शेवभाजी खाण्याची येतात या ठिकाणी। पण मात्र या व्यवसायाला देखील युद्धाचा मोठा परिणाम जाणवायला पाहायला मिळत आहे, कारण की सातत्याने यदि विचार केला तर गॅस सिलेंडरचा इश्यू मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यामुळे गॅस व्यावसायिक सह जे आहे हॉटेल व्यावसायिकांना याचा परिणाम जाणवायला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते, मात्र सातत्यानं सिलेंडरचे दर वाढल्यानंतर त्यानंतर सिलेंडरची कमतरता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक जे आहेत ते आता या चिंतेत पाहायला मिळतात आहे। दादा काय सांगणार, खवय्ये खूप प्रेम करतात भरितावर, पण आता हॉटेल व्यवसायाला देखील अडचण आहे। हॉटेल व्यवसायाला तर अडचणच आहे, कारण गॅस मिळत नाही सध्या आणि आमचं हॉटेल म्हणजे पक्क्यात असल्यामुळे गर्दी खूप असते, सिलेंडर आम्हाला मिळत नाही। हॉटेल व्यवसायाला आता कुठेतरी जुन्या चुलांकडे वळावं का काय आणि त्या ठिकाणी व्यवसाय चालू ठेवा का असा प्रश्न या ठिकाणी याच व्यावसायिकांना पडलेला आहे, हॉटेल व्यावसायिकांना। मात्र सिलेंडर वेळेवर उपलब्ध व्हावा अशीच मागणी ही सरकारकडनं भरीत सेंटर च्या वतीनं मागणी केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।